नमस्कार. आजचा आपला विषय आहे ते म्हणजे कम्युनिकेशनचं लूप. म्हणजे एखाद्या संवादाचं वर्तुळ पूर्ण व्हायला पाहिजे. संवादातून ती माणसं जी जोडलेली आहेत ती माणसं जोडलेली मध्ये ब्रेक होता कामा नये. आपला संवाद ब्रेक होता कामा नये. अनेकदा असं असतं की वरिष्ठ आपल्या कनिष्ठांना आपल्या सबऑर्डिनेटला काही कामं सांगतात. त्या कामासंदर्भात ते सबऑर्डिनेट काम करत राहतात आणि अचानकच बॉस त्या सगळ्या मंडळींवरती चिडायला लागतो किंवा त्या एखाद्या व्यक्तीवरती त्यांचा एक राग निर्माण होतो. जो हाताखाली काम करणारा माणूस आहे, सबऑर्डिनेट जो आहे, तो म्हणतो की यांना चिडायला काय झालं, मी काम तर नीट करतोय. आता अडचण एक अशी असते की जेव्हा तुमचे बॉस, तुमचे प्रमुख तुम्हाला काम सांगत असतात किंवा ते टीमवर्क मधलं ते काम असतं, तेव्हा काम करणं हे तर अविभाज्य घटक आहे, तो तर केलाच पाहिजे. पण काम करत असताना त्या कामाच्या विविध स्टेजेस आहेत, त्या पॉइंटला काय काय चालू आहे, तिथे कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, तिथे आता काय काय अचिव्हमेंट्स आपल्या झाले आहेत, कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि इथून पुढे काय होणार आहे, आज नेमकं काय झालं, अशा सगळ्या गोष्टींचं कम्युनिकेशन हा एक प्रकारचा संवाद, एक प्रकारची पारदर्शकता ही आपली संबंधित व्यक्तींसोबत असली पाहिजे. म्हणजे आपण सबऑर्डिनेट म्हणून काम करत असताना, कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये आपण एम्प्लॉई म्हणून काम करत असताना आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आपला संवाद हा प्रत्येक गोष्टीची त्यांना आपण नोंद त्यांच्याकडे करतोय, आपण कम्युनिकेशन लूप पूर्ण करतोय असं व्हायला पाहिजे. जे जे लोक अशा पद्धतीचं कम्युनिकेशन व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्या मंडळींना अनेक प्रकारचे फायदे होतात. उदाहरणार्थ, आपल्या बॉसला हे जर कळलं की यांना आता ही समस्या आपल्या सबऑर्डिनेटला आहे, तर बॉस त्यावेळेस काही मार्गदर्शन करू शकतात. बॉस त्यावेळेस काही प्रकारचे रिसोर्सेस उपलब्ध करून देऊ शकतात. म्हणजे रिसोर्सेस मधल्या अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही तुमच्या लेवलला स्ट्रगल करत बसण्यापेक्षा जर ते वरिष्ठांना सांगितलं आणि अर्थातच ते गांभीर्याची गोष्ट असेल तर निश्चितपणे वरिष्ठ त्यामध्ये मदत करतात, बॉस त्यामध्ये आपल्याला मदत करतात. बॉसला नेमकं कळलं पाहिजे की आता दिलेलं काम कोणत्या स्टेजला आहे, ते पूर्ण झाल्यानंतरच सांगतो असं म्हणणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर तुमचे वरिष्ठ त्या पद्धतीचे असतील तर. कम्युनिकेशन गॅप बिलकुल न ठेवता आपल्या संबंधितांना त्या वेळेस जे जे घडत चाललं आहे आणि त्या अर्थातच महत्वाच्या गोष्टी त्या कम्युनिकेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला झेरॉक्स काढायला सांगितलेली आहे आणि जर तुम्ही एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात नेहमीच्या ठिकाणी गेला, ज्या ठिकाणी तुमचं खातं आहे, तुमच्या कंपनीचं, तुमच्या ऑर्गनायझेशनचं, तुमच्या संस्थेचं त्या ठिकाणी काम चालतं, ते जर दुकान बंद असेल तर त्यावेळेस तिथून पुढे दुसऱ्या दुकानात जाण्याच्या आधी आपण जर आपल्या वरिष्ठांना सांगितलं की मी या ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे, परंतु आता हे दुकान बंद आहे, तर आता मी पुढच्या दुकानात जाण्याचा विचार करतोय, तसं करू का? आता हे झेरॉक्सचं उदाहरण साधं झालं ज्याच्यामध्ये कमी पैशाचा विषय, परंतु जेव्हा काही गोष्टी मोठ्या स्केलच्या असतात तेव्हा अशा पद्धतीचं कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. जर झेरॉक्स काढायला आपण पुढच्या दुकानात गेलो तर मधल्या काळात बॉसच्या मनात वेगळे विचार येतात की अरे इथं तर 5 मिनिटाच्या अंतरावरती जायचं होतं, परंतु इतका वेळ का लागला? आणि जर तुम्ही कंपनीच्याच भल्यासाठी स्वतःच्याच गाडीतलं पेट्रोल जाळून पुढे चाललं असता आणि अचानक मग बॉसचा रागावून फोन येतो की अरे कुठे गेला, इतका वेळ का करतोय? जेव्हा तुम्ही सांगता की इथे दुकान बंद होतं तेव्हा कदाचित त्यांचा विश्वास बसेल असं नाही. अर्थात तो बसला पाहिजे, परंतु बसेल असं नाही. आणि म्हणून ज्या ज्या नोडल पॉइंट्सला तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना संपर्क करणं गरजेचं आहे, तो संपर्क होणं आणि तुमच्याकडनं तो झाला तर ते उत्तम आहे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे काही मदत ते करू शकतात, काही सल्ला देऊ शकतात, त्यांना तुमच्या अडचणींची परिस्थिती त्यांच्या लक्षात येऊ शकते आणि म्हणून दरम्यानच्या काळात तुमच्या कामाच्या जागेवरती ज्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी तुमची बाजू सुद्धा मांडण्याचं काम तुमचे वरिष्ठ करू शकतात. जे जे काम दिलं आहे त्या प्रत्येक पॉइंटला त्या जे जे एक काही टप्पे पूर्ण होत आहेत ते टप्पे कम्युनिकेट केले पाहिजे. हे टप्पे पूर्ण झालेत, ही अचिव्हमेंट आहे हे सांगितलं पाहिजे. त्यांना अधूनमधून असं वाटलं की सारखेच फोन आपण करतोय तर SMS च्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून
ईमेलच्या माध्यमातून आपण त्यांना लूपमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जसं ईमेलमध्ये आपण ज्या पद्धतीने आपल्या वरिष्ठांना संबंधितांना लूपमध्ये ठेवतो, त्याच पद्धतीने कामाच्या बाबतीत सुद्धा आपण संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे. जी मंडळी अशा पद्धतीने संपूर्ण काम होईपर्यंत वरिष्ठांच्या व्यवस्थित संपर्कात राहतात, त्या मंडळींना बॉस आणि सबऑर्डिनेट यांच्या कम्युनिकेशन गॅप याबद्दलच्या रोषाला त्याचा सामना करावा लागत नाही. त्यांना पूर्णपणे परिस्थितीची माहिती आपण करून देत असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आयत्या वेळेस निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे हे मान्य, परंतु त्यावेळेस ते इंटिमेट करणं की मी असा निर्णय घेतोय हे जास्त संयुक्तिक होऊ शकतं. मला असं वाटतंय की असं करूया, हे तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकता. अशा परिस्थितीत काय करावं हे तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकता. आज अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आता नेमके 2-3 उपाय आहेत, त्यापैकी मी कोणता करू, अमुक एक करू का, अशाही पद्धतीची चर्चा आपण वरिष्ठांशी करू शकतो. त्यांनाच विचारून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत असं नाही, परंतु तुम्ही जे करत आहात त्या गोष्टींची एक प्रकारची माहिती त्यांना फॉर इन्फॉर्मेशन हे देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण करत असलेलं काम ते कोणत्या स्टेजला आलेलं आहे, त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत, तुम्ही आत्ता कुठे आहात, तुम्हाला आत्ता कुठे जायचं आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असताना देखील आता कोणत्या प्रकारचे खर्च वाढलेले आहेत, याबद्दल तुम्ही जर अशा पद्धतीने संपर्कात जर राहिला तर एक क्लॅरिटी राहते, कामातली ट्रान्सपरन्सी राहते, वरिष्ठांना तुमच्याबद्दलचा विश्वास निर्माण होतो आणि हा निर्माण झालेला विश्वास तुमच्याही प्रगतीमध्ये उपयोगाला येतो. कदाचित त्या पर्टिक्युलर पॉइंटला तुमचं डोकं लावण्यापेक्षा तुमच्या सिनियर ज्यांना या विषयातला अनुभव आहे त्यांनी जर काही तुम्हाला सूचना केल्या तर त्या कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतात. म्हणजे तुम्ही टीममध्ये काम करताय, तुम्ही वरिष्ठांचा सन्मान देखील करताय, पण केवळ त्यांना बरं वाटावं म्हणून नाही, तर कामाच्या रचनेचा भाग म्हणून असं जर आपण केलं तर याला म्हणता येईल की आपण कम्युनिकेशन लूपमध्ये सगळ्यांना ठेवलेलं आहे, आपण कम्युनिकेशन ब्रेक केलेलं नाहीये. याचा निश्चितपणे उपयोग आपल्याला होऊ शकतो. पाळूयात आपण आपापल्या वैयक्तिक कार्यक्षेत्रामध्ये याचा वापर निश्चितपणे करूयात. धन्यवाद.